नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे नवीन पद्धतीने रवा केक करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। एका पातेल्यात 1 ग्लास दूध मी चांगला उकळण्यास ठेवलेला आहे। दुधाचे पातेले खाली घ्यायचा, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा। येथे मी 1 बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायचा, 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायचा, 1 चमचा गव्हाचा पीठ घालायचा, 1 चमचा बटर घालायचा, दुधामध्ये लिंबू पिळलेला हे दूध आता या वाटीमध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी हा दूध वाटीमध्ये काढलेला आहे। अर्धी वाटी हे दूध झालेला आहे। या रव्यामध्ये पाव वाटी घालायचा, पाव वाटी नंतर वापरायचा। हा बघा, पाव वाटी घातलेला आहे। मग छोट्या चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। लहान चमचा घेऊन अशा प्रकारे मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता हे मिश्रण मी कढईला एका बाजूला ठेवणार आहे। याच्यावर झाकण ठेवायचा व अर्धा तास चांगला भिजवून घ्यायचा। हा बघा, अर्धा तासाने हे मिश्रण चांगला भिजलेला आहे। हा बघा, एकदम छान प्रकारे तयार झालेला आहे। केकचा हा मिश्रण मिक्सरमध्ये घालून चांगला बारीक करून घ्यायचा। हा बघा, येथे मी मिक्सर घेतलेला आहे। यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचा। अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण या मिक्सरमध्ये घालत आहे। घालून झाल्यावर चांगला बारीक करून घ्यायचा। केकचा मिश्रण मी चांगला बारीक करून येथे आता घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे यामध्ये आता उरलेला हा दूध लिंबाचा मिश्रण यामध्ये घालायचा, परत बारीक करून घ्यायचा। मग नंतर 1 डबा मी येथे घेतलेला आहे। त्या स्टीलच्या डब्याला तेल लावायचा, वर असा हा बटर पेपर ठेवायचा। हा बघा, अशा प्रकारे मी बटर पेपर ठेवलेला आहे। यामध्ये आता हे सर्व मिश्रण ओतायचा। केक तयार करण्यासाठीचा हा मिश्रण आहे, मी या डब्यामध्ये ओतला आहे। वरून हे बारीक असा गाजर लावायचा व थोडेसे बदामाचे तुकडे मी येथे बारीक करून घेतलेला आहे, तो पण लावणार आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व हे गाजरचे तुकडे बारीक बारीक असा करून घेतलेला मी लावलेला आहे। बदामाचे बारीक काप पण मी यावर लावलेला आहे। 1 कुकर घ्यायचा, त्यामध्ये असा मीठ घालायचा। हा बघा, या कुकरमध्ये मी मीठ घातलेला आहे। हा बघा, 1 ग्लास होईल इतका मीठ घालायचा। हा कुकर गॅसवर 10 मिनिटं चांगला गरम करून घ्यायचा। आता मी गॅसवर हा कुकर ठेवलेला आहे। याला चांगला 10 मिनिटं गरम करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे आता 10 मिनिटे झालेला आहे। गॅस बंद करायचा। हा कुकर मी खाली घेतला आहे। हा बघा, अशा प्रकारे याचे झाकण उघडायचा। हा बघा, एकदम चांगला वाफ येत आहे। एक लहान स्टँड यामध्ये ठेवायचा। हा बघा, अशा प्रकारे मध्यभागी हा स्टँड ठेवायचा। नंतर मग हे मिश्रणचा डबा म्हणजे केक तयार करण्याचा डबा यामध्ये ठेवायचा। हा बघा, अशा प्रकारे मी यामध्ये ठेवलेला आहे। त्या स्टँडवरच ठेवायचा। व्यवस्थित कुकरचा आता झाकण लावायचा। हा कुकर गॅसवर ठेवायचा।
30 मिनटं याला चांगला असा व्यवस्थित या केकला भाजून घ्यायचा। हा बघा, गॅस मी चालू केला आहे। 30 मिनटासाठी हा केक चांगला भाजून घ्यायचा। 30 मिनटं झालेले आहेत। आता हा कुकर खाली घ्यायचा। कुकरचा झाकण आता मी काढून घेते। हा बघा, अशा प्रकारे मी कुकरचा झाकण काढून घेतला आहे। केक बघा, एकदम छान प्रकारे केक तयार झालेला आहे। रंग एकदम छान आलेला आहे। चाकू यामध्ये मी अशा प्रकारे खुपसून बघितला तर चाकूला काहीही हे पीठ म्हणजे मिश्रण लागलेला नाही। हा केक एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। सांडशीच्या साहाय्याने मी हा केक आता बाहेर काढते। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित धरायचा। गरम आहे डबा। मग मी येथे हा केकचा डबा बाहेर काढला आहे। एकदम टम्म असा हा केक फुगलेला आहे। रंग एकदम छान आलेला आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे केक हा तयार झालेला आहे। आता केक काढून घ्यायचा। हा डबा असा पालथा घालायचा। हा बघा, वर बटर पेपर आहे। हा डबा रिकामा झाला आहे। वर बटर पेपर आहे। हा बघा, हा बटर पेपर मी एका ताटामध्ये काढून घेते। हा बघा, सर्व बटर पेपर मी काढून घेतलेला आहे। आता केक असा सरळ करून घ्यायचा, उलटून घ्यायचा। हा बघा, हा केक आता सरळ झाला आहे। हा केक एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। रंग एकदम छान आलेला आहे। आकार एकदम गोल आलेला आहे। एकदम टम्म असा हा केक चांगला फुगलेला आहे। व्यवस्थित हा केक तयार झालेला आहे। हा रवा केक आता मी येथे कापून तुम्हाला दाखवते। हा बघा, अशा प्रकारे हा केक कापायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा केक कापून निघालेला आहे। एकदम छान असा तयार झालेला आहे। हा बघा, सर्व बाजूने एकदम चांगल्या प्रकारे हा केक कापल्यानंतर निघालेला आहे। एकदम स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे। रवा केक ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हा टिप्स लक्षात ठेवायचा की या केकमध्ये दही अर्धी वाटी घालायचा, नाही तर असा हा दूध व लिंबाचा मिश्रण अर्धी वाटी घालायचा। असा हा केक मैदा घालून पण करता येतो। रव्याऐवजी मैदा घ्यायचा। गव्हाच्या पिठाचा केक पण अशाच प्रकारे करता येतो। रव्याऐवजी गव्हाचा पीठ घ्यायचा। हा रवा केक एकदम स्पंजी व रंग चांगला आलेला असा झालेला आहे। हा बघा, रवा केक ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।